नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। माणूस या जगातून निघून जातो, पण त्याचे विचार, संस्कार आणि समाजासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहते। त्या आठवणी फक्त छायाचित्रामध्ये न जपता निसर्गाच्या कुशीत जिवंत ठेवण्याचा सुंदर आणि प्रेरणादायी प्रयत्न लेंगरे येथील प्राध्यापक संजय ठिगळे व राजेश ठिगळे बंधूंनी केलाय। कृषीभूषण कैलासवासी दादासाहेब ठिगळे यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ तब्बल 1111 फळझाडांची लागवड करून त्यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच पुढील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचा संकल्प साकारलाय। कृषीभूषण कैलासवासी दादासाहेब ठिगळे यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ ठिगळे बंधूंनी आंबा, नारळ, लिंबू, फणस आदी फळझाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवलाय। विशेष म्हणजे दादासाहेब ठिगळे ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकले, त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी सुवर्णा ठिगळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचेही वाटप करण्यात आले। यावेळी प्रकाश कुंभार यांनी ठिगळे बंधूंचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। संकेत पाटील यांनी तरुणांनी फळ व फुल शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं। प्राध्यापक संजय ठिगळे यांनी प्रत्येक कुटुंबाने पूर्वजांच्या स्मरणार्थ किमान एकतरी झाड लावावे असा संदेश दिला, तर प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांनी शासन, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड चळवळ अधिक गतिमान करण्याचं आवाहन केलं। या उपक्रमात प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते, सुवर्णा ठिगळे, इंजिनियर ऋतुराज ठिगळे, रामचंद्र भादुले, रामचंद्र नरळे, प्रकाश बुदगे, मुख्याध्यापक मोहम्मद शफी पटेल, संदेश नष्टे, सागर माने तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। एका व्यक्तीच्या स्मृतींना 1111 झाडांचे जीवन देत ठिगळे कुटुंबियांनी जपलेला हा हिरवा वारसा समाजासाठी प्रेरणेचा आणि पुढील पिढ्यांसाठी आशेचा संदेश ठरत आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।